राज्यातील 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत। 500 आणि हजारांच्या या जुन्या नोटा आहेत आणि त्यामुळे बँका आर्थिक अडचणीत सापडल्यात। यात कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींच्या जुन्या नोटा आहेत, तर पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी आणि नाशिक बँकेकडे 21 कोटी पडून आहेत। आरबीआयनं या जुन्या नोटा घ्यायला आता नकार दिलेला आहे, त्यामुळे जुन्या नोटांचं करायचं काय असा प्रश्न आता बँकांना पडलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्यातील 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत। 500 आणि हजारांच्या या जुन्या नोटा आहेत आणि त्यामुळे बँका आर्थिक अडचणीत सापडल्यात। यात कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींच्या जुन्या नोटा आहेत, तर पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी आणि नाशिक बँकेकडे 21 कोटी पडून आहेत। आरबीआयनं या जुन्या नोटा घ्यायला आता नकार दिलेला आहे, त्यामुळे जुन्या नोटांचं करायचं काय असा प्रश्न आता बँकांना पडलाय।